दीज, दॅट, दीज, दोजचे उपयोग पाहणार आहोत. तर पहा, दीज कशासाठी वापरलं जातं? दीजचाच अर्थ काय? हा, ही, हे. तर दीजचा उपयोग कशासाठी केला जातो? जवळ असलेली व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी दीजचा उपयोग केला जातो. जसं की पहा, दिस इज अ डॉग, हा कुत्रा आहे. दिस इज अ कॅट, ही मांजर आहे. दिस इज अ बॅग, ही पिशवी आहे. दिस इज केदार, हा केदार आहे. दिस इज मोनिका, ही मोनिका आहे. तर अशा प्रकारे दिसचा उपयोग केला जातो. त्यानंतर पहा, दॅट, दूर असलेली व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी दॅटचा उपयोग केला जातो. जसं की पहा, दॅट इज ॲन ऑक्स, तो बैल आहे. दॅट इज अ कॅट, ती मांजर आहे. तर अशा प्रकारे दॅटचा उपयोग केला जातो. त्यानंतर पहा, दीज आणि दोज. आता दीज हे का आहे? दीजचं अनेक वचन दीज आहे. आता बघा, जवळ असलेले अनेक व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी दीजचा उपयोग केला जातो. तर दीजचा उपयोग कुठं केला जातो? तर जवळ असलेले अनेक व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी केला जातो. तर दीज आर डॉग्स, हे कुत्रे आहेत. दीज आर बुक्स, ही पुस्तके आहेत. दीज आर बुक्स, ही पुस्तके आहेत. त्यानंतर पहा, दॅटचे अनेक वचन दोज आहे. दॅटचे अनेक वचन काय आहे? दोज आहे. THOSE, दॅटचे अनेक वचन दोज आहे. आता या दोजचा उपयोग कुठे केला जातो? दूर असलेली अनेक व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी या दोजचा उपयोग केला जातो. तर पहा, दोज आर ऑक्सन, ते बैल आहेत. दोज आर ऑक्सन, ते बैल आहेत. दोज आर कॅट्स, ती मांजरे आहेत. दोज आर कॅट्स, ती मांजरे आहेत. दोज आर बॉईज, ती मुले आहेत. अशा प्रकारे दिस, दॅट, दीज, दोजचा उपयोग केला जातो.